आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूँ सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। भारतीय जनता पार्टी के साथ अवाम कितनी है ये देखे, ताहम शिवसेना इसे पूरा करके बच जाएगी। राज ठाकरे उधर गए तो उसका फायदा हमें होगा, ये बात अंबादास दानवे ने कही है। बड़े बड़े कंपनियों ने 8,000 करोड़ रुपए मोदी की पार्टी को दिए हैं, हमें एक पैसा भी नहीं मिला। हमें भारतीय जनता पार्टी की बी टीम कहा जाता है। इलेक्ट्रॉल बैंड के सिलसिले में असदुद्दीन अवैसी का सवाल। अब खबरें तफसील से। उम्मीदवार कोई भी आए, अतुल सावे हो या कराड़, हम तैयार है। मैं भी ख्वाहिशमंद हूँ, लेकिन पार्टी चीफ जो फैसला करेंगे हमें मंजूर है। ये बात हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने कही है। मग तो उमेदवार कोणीही हो, अतुल कराड येऊ, भागवत कराड येऊ, शिंदे गटाचं कोणी हो, आम्ही तयार आहोत। आम्ही चांगल्या पद्धतीने जागा लढू आणि जिंकू एवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे। तुमच्याकडून अजूनही तुम्हीच तयार आहात का? तेव्हा तयार कोण कोण आहे हे मान्य पक्षप्रमुखांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आता त्यांनी कोणाला उभा करायचा हा त्यांचा प्रश्न आहे, पण ते जे उभा करतील त्याला सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले एकत्रितरित्या निवडून आणतील एवढं मी तुम्हाला 100% सांगतो। तुमची दावेदारी मी आहेच ना, इच्छा व्यक्त केली। आता रोज रोज ते काय सांगायचं। तुमची दावेदारी आहे अजून? आहे म्हणजे अजून कुठे काय फायनल झालं? ज्या दिवशी फायनल होईल त्या दिवशी दावेदारी संपत असते। उद्धव ठाकरे मी साहेबांकडे मागणी नोंदवलेली आहे, माझ्या भूमिका मांडलेल्या आहे, पण शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो अंतिम, त्यांच्या निर्णयाच्या प्रती बांधील राहून पक्षाचं काम, संघटनेचं काम निष्ठेनं केलं जाईल एवढं माझा 100% विचार आहे, मत आहे, आणि मी हेच करणार आहे। सगळी चर्चा मागच्या महिनाभरात झालेली आहे आणि याचं एक अंतिम घोषणा आता बाकी आहे, आणि मला वाटतं ती घोषणा या बैठकीनंतर लवकरच होईल। डॉक्टर राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये जवळपास 14 शिवसेना, 23 भाजप असं ठरलेलं आहे। पण तुम्ही कसं बघताय की राज ठाकरे आता महायुतीमध्ये गेले? मला असं वाटतं महाविकास आघाडीला किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांना त्यांच्याशी लढत देण्यासाठी किती कसरत करावी लागते। जे म्हणतात आम्ही महासत्ता आपल्या पाठीशी आहे, महाशक्ती आपल्या पाठीशी आहे, तुम्ही खूप काम केलं असे तुमचे दावे आहेत, देशात परिवर्तन केलं असे तुमचे दावे आहेत, आणि असं असताना तुम्हाला एक एक माणूस पकडावा लागतो। काल उद्धव साहेब बोलले की सगळा कचरा जमा करताय तुम्ही। 70,000 कोटीचा आरोप ज्यांना देशाच्या पंतप्रधानांनी केला, ज्यांनी ट्रकभर पुरावे घेऊन जाईल अजितदादाविरुद्ध अशी घोषणा केली, सरकार आल्यावर अजितदादा चक्की पिसिंग म्हटले, आता त्यांच्याबरोबर किसिंग करता। आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातून तुमची आगतिकता आणि तुमच्या विरोधात जनमत कसं आहे हे सगळं दिसून येत आहे। आणि मला असं वाटतं सगळे आणखी काही लोक लागत असेल तर ते एकत्र घ्या उद्धवजींशी लढायला, आणि वाटतं अशा वेळेस विरोधक एवढे सक्रिय येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण योग्य मार्गावर चालू आहे असं मला वाटतं। त्यामुळे एवढे किती जरी एकत्र झाले तरी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना या महाराष्ट्रात त्यांना पूर्ण उरेल होतं। शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आम्ही सगळे अशा विचारांना चालू आहोत। मग आता राजसाहेबांना तुम्ही घेत असाल घ्या, काही हरकत नाही। मला वाटतं याच्यातून शिवसेनेचं नुकसान कोणतंच होणार नाही, झालं तर शिवसेनेचा फायदा होईल। मागच्या सगळ्या लोकसभेचा, विधानसभेचा जर इतिहास बघितला
तर अशा हीच गोष्ट होणार. आणि कोणत्या तोंडानं तुम्ही तर आता भारतीय जनता पार्टी तर फार आवाज करत होते राज ठाकरेंच्या विषयी. मग आता तुमचे बाकीचे आलाय काय काय बोलतात ते बघू. राज ठाकरेंच्या ज्या भूमिका होत्या मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ, राज ठाकरे पूर्ण महाराष्ट्रात फिरले होते. येईल ना ते व्हिडिओ पुन्हा. त्यांच्या भूमिका काय काय होते येतील, सगळ्या जगासमोर येतील, महाराष्ट्रासमोर येतील. तो त्यावेळेस योग्य ते उत्तर देऊ. दीगर पार्टियों के साथ कांग्रेस को भी 1700 से 1800 करोड़ रुपए दिए गए, ऐसा इल्ज़ाम रुकन पार्लियामेंट बैरिस्टर असदुद्दीन अवैसी ने इलेक्टोरल बॉन्ड के ज़िम्न में मुखातिबत में आयद किया. ताहम उन्होंने जलील दोबारा पार्लियामेंट में जाएंगे ऐसा यकीन जाहिर किया. तो मुझे यकीन है कि दोबारा इस पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूंसी की आवाम इम्तियाज़ जलील साहब को अपना MP बनाकर उनको कामयाब करेगी. क्योंकि दूसरी जानिब जो पार्टीज़ हैं उनके उम्मीदवार भी नहीं, वो उनकी जो राजनीति है वो नफ़रत के ऊपर बनी हुई है. वो गलतफहमी फैलाना, गाली देना, दिलों को तोड़ना. इम्तियाज़ साहब उसके ऑपोजिट में काम किए. तो मुझे यकीन है कि इंशाअल्लाह अच्छा नतीजा आएगा और दोबारा इम्तियाज़ जलील साहब इस पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूंसी के जनता के MP बनकर पार्लियामेंट में उनकी नुमाइंदगी और उनकी आवाज़ बना. ये जितने बड़े कंपनी के लोगों ने 8000 करोड़ मोदी जी को दिया, 1700-1800 करोड़ कांग्रेस पार्टी को दिया, 1500 करोड़ के करीब ममता बनर्जी को दिया, 1100 करोड़ के करीब BRS पार्टी को दिया, DMK को दिया, समाजवादी पार्टी को दिया, बीजू जनता दल को दिया, RJD को दिया. मगर इन तमाम लोगों में ये जो खरीदार थे ये बिकने तैयार हो गए. खरीदार इनको खरीद लिया और हमारी बैड लक बोलिए या गुड लक बोलिए, हमको एक पैसा नहीं मिला. मगर फिर भी हमारे गले में सांप है B टीम का. ये तमाम के तमाम बिकने तैयार हो गए. बड़ी जो बोली लगाया. अच्छा, हैरत की बात यह है कि आप और हम जानते हैं कि गरीब बर्बाद होता, किसान बर्बाद होता है किस पे? लॉटरी में. लॉटरी देने वाला 1300 करोड़ रुपए देता है. क्या है भाई, ये तो इनकी लॉटरी उठ गई. अच्छा, कोई भी जो दिए इतने बड़े बड़े जो सेठ लोग दिए, सेठ लोग तो फ्री में नहीं दिए ना. सेठ लोग ये बोल के नहीं दिए कि मेरी माँ मर गई, मेरा बाप मर गया, मेरा भाई मर गया, मेरा बेटा मर गया, उसके लिए दे रहा हूँ. सेठ लोग इसलिए दिए कि आपको अगर 100 करोड़ का बॉन्ड मिला तो सेठ बोला कि सेठ उसमें एक जीरो बढ़ा के मेरे को काम देना. फ्री लंच नहीं है. 100 करोड़ दिए, 1000 करोड़ का उनको फायदा हुआ. कोई 300 दिया तो 3000 करोड़ उसको दिए. इसको ये क्विड प्रो क्यों जो बोलते तब सबको हुआ है. तो ये इलेक्टोरल बॉन्ड को सुप्रीम कोर्ट ने अनकॉन्स्टिट्यूशनल करार दिया, सही करार दिया. मगर जब अनकॉन्स्टिट्यूशनल करार दे दिया गया और हमारे देश के प्रधानमंत्री ने बार बार ये बोलते ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो खाए हैं उनसे वसूल करूंगा, या तो खा के हजम करके डकार ले रहे. अब बताओ 8000 करोड़ रुपये, 8000 करोड़, यानी मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस का भी बजट इतना नहीं है, उतना बजट नहीं है. तो इलेक्टोरल बॉन्ड जो है इसमें इस हम्माम में पूरे पार्टियां नंगे सिवाय MIM पार्टी के. इम्तियाज़ जलील रुकन पार्लियामेंट बन नहीं सकते. इनके कामों की वजह से और गड़बड़ की वजह से तमाम लोग नाराज है. ये बात शिवसेना रहनुमा चंद्रकांत खैरे ने कही है. MIMचे पक्षप्रमुख या ठिकाणी आले होते. ते म्हणतात की इम्तियाज जलील आता दुसऱ्यांदा खासदार होणार आहे. होऊ शकत नाही. अरे होऊ शकत नाही, तो काही होऊ शकत नाही. त्याचं काही नाही. ते सगळं गेलं, संपूर्ण नष्ट झालं होतं. त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, गडबड केली, हे केलं, ते केलं, त्यामुळे लोकांना नाराज. त्यांच्या पाठीमागे तरुण जी काही महिला नाही सगळे तरुण पोरं मला रोज भेटतात तिकडे आणि ते सांगतात की उसको तो नाही आले गेलं. अमित शहा तर म्हणाले इथून कमळ पाठवायचं, एक जण निवडून पाठवा. नाही, इथून फक्त मशालच येणार. बरं, मग अमित शहाने काय पाठवणार? अमित शहाला ते कमळ, बाजूचं कमळ आहे ना, इथून म्हणजे इथे बाजूचं कुठेतरी असेल कमळ.
तेच आहे, पाठवून देऊ. इकडे भागवत कराड आहेत, दुसरीकडे अतुल सावे आहेत, त्यांची नावं चर्चा नाही, आहे. आता काय झालं माहिती आहे का, अजूनही त्या ठिकाणी भुमरेचं नाव आलेलं आहे आणि यांच्यात आपसात खूप भांडणं मारामारी सुरू झालेलं आहे. हो, काय होतं बरं, संजय राऊतांनी तर कोणी येऊ द्या, हो काही नाही. हा बालेकिल्ला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व सध्या आहे, त्यामुळे हा उद्धव साहेबांचा नेतृत्वाचा विजय राहणार. खरे साहेब, लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करताय. उद्धव साहेबही आले होते, त्यांनी या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची भेटणी घेतल्या, त्यामुळे तुम्ही नाराजी पाहायला मिळालेली होती. नाही, काही नाराजी नाही आहे. असं कुठं असतं काय? बरं, ज्यावेळेस शिस्त असली पाहिजे. बोलवलं तर यायचं, आम्हालाही बोलवलं तर मी जातो, नाही बोलवलं तर नाही जात मी. नाही, पक्ष नेतृत्वाचे आपण पण हे ठेवलं पाहिजे ना, प्रोटोकॉल ठेवला पाहिजे. ओके, बरं, तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? कारण आम्ही आता आम्ही पक्षाचा नेता म्हणून त्या ठिकाणी तयारी व्यवस्थित मलाच करावं लागतं आहे आणि ती मी करत आहे, कारण माझी जबाबदारी पण आहे तेवढी. ओटरम घाट बंद होने की वजह से गौताला का रास्ता शुरू करने का मुतालबा साबिक़ रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने मुतालबा करते हुए महकमे जंगलात को इशारा दिया है. कन्नडचा औटरम घाट हा बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेवरती त्याचा परिणाम झालाय. काय कायदेशीर चाललंय ते चालेल. आता पर्यायी मार्ग गौताळ्याचा आहे आणि त्याला वन खात्याने केंद्र सरकारच्या परमिशन दिलेली आहे, राज्य सरकारच्या वन खात्याने परमिशन दिलेली आहे, राज्य सरकारच्या रस्ते विभागाने परमिशन दिलेली आहे आणि काम झालेलं आहे. सर्व प्रकारची वाहतुकीसाठी हा रस्ता उपलब्ध आहे असंही त्यांचं पत्र आहे. पण हे सगळं असताना हे गौताळ्याचा बंद करण्याचा धंदा का लावलाय फॉरेस्टवाल्यांनी हेच काय मला मुळात कळालेलं नाहीये. आणि म्हणून मी काल 2 व्हिडिओज प्रसिद्ध केले. आज एक हा शेवटचा व्हिडिओ आहे, कारण उद्या सकाळी म्हणजे 22 तारखेला 22 मार्च 2024 सकाळी 10 वाजता आपल्याला सगळ्यांना नागदच्या घाटामध्ये जे सुरुवातीला हिवरखेडच्या बाजूला फॉरेस्टचं गेट आहे तिकडे आपल्याला सगळ्यांना जमायचंय, खास करून त्या वाहनधारकांना ज्यांची वाहनं तिकडनं जाऊ देत नाहीत. तिथे आपल्याला फॉरेस्टला हा प्रश्न विचारायचा आहे की बेटा हे सगळं असताना तुम्ही नाही का म्हणताय. आणि परत कालप्रमाणेच सांगतो, आमदार नाही म्हणतात अशी जर भूमिका घेत असेल तर आमदार कायद्याच्या वर आहे का? आमदार कायद्याच्या वर तुम्ही दाखवणार असाल तर तुम्हाला मात्र आम्हाला कायद्याच्या भाषेत बोलावं लागणार आहे, कायद्याच्या भाषेत आम्हाला तुम्हाला सटकावं लागणार आहे आणि फॉरेस्टला हे लिहून द्यावं लागेल की आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं ऐकत नाही. लोकलचे फॉरेस्ट खातं आम्हाला आमदार नाही म्हणतोय म्हणून करावं लागेल ना, कारण सेंट्रल आणि स्टेटचं जर तुम्ही परमिशन आहे, रोडचं परमिशन आहे, रोड डिपार्टमेंट म्हणतंय की सगळ्या प्रकारच्या वाहतुकीत जाऊ द्यायला आम्हाला अडचण नाहीये, मग तुम्ही कुठं तीर मारताय तिसऱ्या ठिकाणी? मग तुम्हाला लिहून द्यावं लागेल की आमदार म्हणतायत म्हणून आम्ही करत नाही, कारण डिपार्टमेंट म्हणतंय तुम्ही जर का त्याच्यामध्ये आमदारांचं नाव घालताय हे चुकीचं आहे. आणि आमदारांना पण मी एक गोष्ट सांगतो, आमदार महोदय निवडणुका आहेत 4 महिन्यात, तुम्ही अशा पद्धतीने वागला तर तुम्हाला लोक ठोकून काढतील निवडणुकीमध्ये. तुमचं काय व्हायचं याचा विचार तुम्ही पण केला पाहिजे आणि हा रस्ता सुरू केला पाहिजे. उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला सगळ्यांना जमायचंय. हा सूर्य हा जयद्रथ करूनच टाक्या उद्या या. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज. भर में सबसे प्यारा होता है एक
दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. मेरी मन्नतें पूरी हो तेरी सभी हसरतें। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत, अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। रोटरी क्लब औरंगाबाद की जानिब से रोटरी परिवर्तन ग्राम के तहत गरीब और ज़रूरतमंद सानवी स्कूली तलबा को 10 नई साइकिलें मुफ्त तकसीम की गई और रोटरी आधार तिब्बी सर्विस का इफ्तिताह अमल में आया। रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद की जानिब से रोटरी परिवर्तन ग्राम के तहत RCC वाड़ी में गरीब और ज़रूरतमंद सानवी स्कूली तालिबात को 10 नई साइकिलें मुफ्त तकसीम की गई। रोटरी क्लब की गवर्नर स्वामी हरकल के हाथों लड़कियों को 10 साइकिलें मुफ्त दी गई। इस प्रोजेक्ट के तहत जल्द ही मज़ीद 25 साइकिलें लड़कियों को दी जाएगी। रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद की सदर सरिता लोनीकर, रोटरी क्लब औरंगाबाद के सेक्रेटरी अन्नय फनसड़कर वगैरह इस मौके पर मौजूद थे। ताहम रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद और पटवर्धन अस्पताल के इश्तराक से आधार तिब्बी खिदमात का रोटरी गवर्नर स्वाति हरकल के हाथों इफ्तिताह अमल में आया। सरिता लोनीकर ने ADN से बातचीत करते हुए मजीद मालूमात दी। तर सर्वप्रथम आम्हाला लक्षात आलं आहे की आमचेच मेंबर असलेले रोटेरियन प्रसन्न कालगावकर सर डॉक्टर पटवर्धन हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत। तर त्यांनी एक सजेशन दिलं की आफ्टर पोस्ट ऑपरेटिव्ह जे पेशंट असतात आणि ते खूप गरीब येतात त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर त्यांना रिक्वायरमेंट लागते, कधी व्हीलचेअर लागते, कधी स्टिक लागते, कोणाला नेब्युलायझर लागतो तर कोणाला ऑक्सिमीटर लागतं किंवा मग एक कमोड चेअर लागते, तर एक आधार देण्यासाठी एखादी काठी लागते। पण हे लोकांना ही कायम गोष्टी लागत नाही, त्या कालांतराने त्यांना ती लागणारी नसते, पण ते तेवढे अफोर्ड करू शकत नाही, त्या किमती जास्त असतात, ते खरेदी करू शकत नाही। म्हणून रोटरी क्लब ऑफ औरंगाबादने हे प्रकल्प घेण्याचं ठरवलं की या गोष्टी अत्यल्प दरामध्ये, म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचा याच्यासाठी आम्ही कुठलाही रेंट घेणार नाहीयेत त्यांच्याकडनं, पण अत्यल्प दरामध्ये त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। आणि हे करून देण्यासाठी आम्हाला जागा अवेलेबल हवी होती। तर डॉक्टर दिलीप पटवर्धन सरांनी आम्हाला यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेले आहे।
तसेच आमच्या क्लबचेच सदस्य असलेले रोटरियन प्रसन्न कालगावकर सरांनी पण यामध्ये पुढाकार घेऊन हे प्रकल्प प्रमुख म्हणून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या प्रकल्पाद्वारे आम्ही अगदी गरीबातले गरीब लोकांपर्यंत रोटरी पोहोचावी किंवा त्यांच्या सेवेसाठी आपण इथे आहोत आणि आपली सेवा त्यांच्यासाठी द्यावी, हाच त्या मागचा उद्देश आहे. अशा प्रकारचे ज्या ॲसेसरीज आहे ते रोटरी क्लबतर्फे आपल्याला जर पेशंटला अवेलेबल करता आला तर हे अत्यंत कमी दरामध्ये पेशंटला आपल्याला देता येतील, जेणेकरता पेशंटला त्याच्याची सहायता मिळेल. हा उपक्रम आहे आणि त्याच गोष्टीला विचारमध्ये ठेवताना आज इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस आहे आणि इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेसमध्ये फक्त आपण आपल्या हॅपीनेसबद्दल विचार न करता पेशंटच्या हॅपीनेसबद्दल सुद्धा विचार करावा आणि त्याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे. याच्यातून मला असं वाटतं की पेशंटला फार सहायता होईल. रायदही के औसत में इजाफा करने के लिए, इसी तरह से रायदही के अमल में शमूलियत में इजाफा करने के लिए ख़वातीन बज़ात खुद राय दहिंदगान में बेदारी पैदा करे, ऐसी अपील ज़िला कलेक्टर दिलीप स्वामी ने पैठन में की है. पैठन में आज ख़वातीन राय दहिंदगान का मेड़ावा रखा गया था. पैठन फुलंबरी के डिप्टी डिविजनल ऑफिसर नीलम बाफना, तहसीलदार सोपनील चौहान, असातिज़ा नोडल ऑफिसर्स, ख़वातीन आंगनवाड़ी खिदमतगार, समाजी खिदमतगारों की ख़वातीन, ओहदेदार, इंतखाबी अमल में शामिल तमाम अफसरान मुलाजिमीन इस मौके पर मौजूद थे. ज़िला कलेक्टर ने कहा कि ख़वातीन बज़ात खुद रायदही के अमल में शामिल होकर बेदारी पैदा करे. अब्दुल खादर उर्दू हाई स्कूल के तलबा ने स्ट्रीट प्ले के ज़रिए से रायदही बेदारी पैदा की. या लोकशाहीचा आत्मा म्हणजे निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीचा आत्मा म्हणजे मतदान आणि म्हणून ह्या लोकांच्या मनातली निगेटिव्हिटी दूर करून तुम्ही मतदान करा हा विचार नका करू. कारण देश स्वतंत्र राहणं, देशात लोकशाही अबाधित राहणं, देशाची लोकशाही सुदृढ आणि बळकट होणे याच्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याची गरज आहे. हे सर्वसामान्य मतदारापर्यंत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून पोहोचवायचं. रायदही के तनासुब में इजाफा करने के लिए इंतजामिया की जानिब से ज़ोरदार तैयारी की जा रही है. शहरी भी जोश खरोश से रायदही करें, ऐसी अपील ज़िला कलेक्टर दिलीप स्वामी ने की है. बूथ लेवलवर लोकांचं अवेअरनेस व्हावं, म्हणजे आपण आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा आमच्या BLO मार्फत तर आपण मतदानाचा प्रचार करतोच आहोत, परंतु एक ग्रुप तयार केलेला आहे प्रत्येक पोलिंग स्टेशनवर आणि त्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 941 आणि औरंगाबाद लोकसभामध्ये 1957 असे 2898 बॅग आम्ही तयार केल्या. बॅग म्हणजे ग्रुप आहे, बूथ अवेअरनेस ग्रुप, आणि त्याच्यात मग एक BLO, एखादी स्थानिक कर्मचारी असे दोघा-तिघांचा एक ग्रुप तयार केला आणि त्यांना हे काम दिलेलं आहे की मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी त्यांनी लोकांना जनजागरण करायचं आहे. जाऊन मतदानासाठी आपण काय काय सुविधा निवडणूक आयोग किंवा DO देते हे त्यांना सांगणे, त्यांच्या मनामध्ये काही निगेटिव्हिटी जर असेल तर ती दूर करणे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी, लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपण प्रत्येकानं मतदान करणं कसं आवश्यक आहे हे सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या मतदारांना समजावून सांगणे. सुट्टी मतदानाची जी घोषित झाली असते ती सुट्टीचा वापर फक्त आणि फक्त मतदानासाठी करा, पर्यटनासाठी करू नका, अशा पद्धतीचे आवाहन करण्याचं काम हे बॅग्स करणार आहेत आणि ते काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी मी स्वतः जाऊन त्याची खात्री केलेली आहे. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आगे डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. भारतीय जनता पार्टी के साथ अवाम कितनी है ये देखे, ताहम शिवसेना इसे पूरा करके बच जाएगी. राज ठाकरे उधर गए तो उसका फायदा हमें होगा, ये बात अंबादास दानवे ने कही है. बड़े बड़े कंपनियों ने 8,000 करोड़ रुपए मोदी की पार्टी को दिए हैं, हमें एक पैसा भी नहीं मिला, हमें भारतीय जनता पार्टी की बी टीम कहा जाता है,
इलेक्ट्रॉल बैंड के सिलसिले में असदुद्दीन अवैसी का सवाल। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चेन्नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।